पारनेर तालुक्यातील सुप्याजवळ मंगळवारी रात्री दरोडा पडला। सुपा शहजापूर रस्त्यावरील तांगडे वस्तीवर दरोडेखोरांनी सशस्त्र मारहाण केली। सुमारे लाखभर रुपयांचा ऐवज लंपास केला। दरोडेखोरांनी एका मुलीच्या हातातील अंगठी थेट कटरने कापून काढली। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात एकाच रात्री 4 ठिकाणी दरोडे पडले। अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढवत मोठा दरोडा टाकला। या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत 3 जण गंभीर जखमी झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हे सगळे प्रकार नगर जिल्ह्यातील नागरिकांची झोप उडविणारे ठरत आहे। सशस्त्र येऊन अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण करण्याची ही मोडस ऑपरेंडी नेमकी कशी आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। सुपा शहजापूर रस्त्यावरील तांगडे वस्ती येथे मंगळवारी दिनांक 13 मध्यरात्री 8 ते 9 अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून महिलांना मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटून नेली। रावसाहेब मारुती तांगडे हे सुप्यातील झरेकर वस्ती येथे पत्नी संगीता आणि आजारी मुलगी स्वाती यांच्यासह राहतात। सोमवारी दिनांक 12 रात्री 11च्या सुमारास तांगडे कुटुंब जेवण करून हॉलमध्ये झोपले होते। मध्यरात्री 12:30च्या सुमारास घराबाहेर कुत्री जोरात भुंकू लागल्याने रावसाहेब तांगडे यांना जाग आली। काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला। अंगणात 8 ते 9 अनोळखी इसम उभे होते। या सर्वांनी तोंडाला काळे कापड बांधले होते, काळ्या रंगाचे जॅकेट व पॅन्ट घातली होती। दरोडेखोरांनी रावसाहेब तांगडे यांना धमकावून घरात नेले, खुर्चीवर बसवले। गोंधळ ऐकून त्यांची पत्नी आणि मुलगी जागे झाली असता दरोडेखोरांनी हातातील कोयत्यांचा धाक दाखवून दहशत निर्माण केली। त्यानंतर एका दरोडेखोरांनी संगीता तांगडे यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र उडले। कानातील कर्णफुले काढताना त्यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांना मारहाण केली। संगीता यांची कर्णफुले, नाकातील मोरणी आणि पायातील जोडवे काढून घेतले। आजारी मुलगी स्वाती हिच्या हातातील सोन्याची अंगठी निघत नसल्याने चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने ती कापून काढली। स्वाती हिचेही कर्णफुले आणि सोन्याचे मणी मंगळसूत्र त्यांनी हिसकावून घेतले। त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम लुटली। तांगडे यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांची वृद्ध आई एकटीच राहते। मुख्य घरात लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी तांगडे कुटुंबाचे मोबाईल फोन काढून घेतले। त्यांना घरात कोंडून बाहेरून कडी लावली। त्यानंतर त्यांनी आईच्या घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला। तिलाही मारहाण करून गळ्यातील सोन्याचे मणी, कर्णफुले आणि कमरेच्या पिशवीतील 8,000 रुपये लुटले। दरोडेखोर निघून गेल्यानंतर तांगडे यांनी शेजारी बबन झरेकर यांना आवाज देऊन बोलावले आणि आपली सुटका करून घेतली। त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसर हादरला। बोधेगाव येथील बाडगव्हाण रोड परिसरात कचरू श्रीपती खिळे हे आपल्या कुटुंबासह शेतातील वस्तीवर राहतात। बुधवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने खिळे वस्ती आणि वैद्य वस्तीला लक्ष्य केले। दरोडेखोरांनी सुरुवातीला आप्पासाहेब कचरू खिळे यांच्या घरात प्रवेश केला। यावेळी घरातील सदस्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी तलवार आणि चाकूचा धाक दाखवून त्यांना बेदम मारहाण केली। दरोडेखोरांनी अत्यंत क्रूरपणे घरातील महिला आणि पुरुषांना मारहाण केली। या दहशतीच्या जोरावर त्यांनी घरातील कपाटे आणि तिजोऱ्या फोडून रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। एकामागून एक 4 वस्त्यांवर हा हल्ला झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात 3 व्यक्तींना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सुपा व त्यानंतर बोधेगावातील 5 ठिकाणी पडलेल्या या भीषण दरोड्याच्या घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरले आहे। शेतात वस्ती करून राहणाऱ्या कुटुंबांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले आहे की ते आता थेट वस्त्यांवर घुसून हल्ला करू लागले आहेत। रात्री 12च्या आसपास येणे, काळे कपडे व तोंडाला काळी मफलर गुंडाळणे, सशस्त्र हल्ला करणे, महिलांना लक्ष्य करणे, दागिने क्रूर पद्धतीने ओरबाडणे हे सगळे भयानक आहे। गुन्ह्याची ही पद्धत नेमक्या कोणत्या टोळ्यांची आहे याचा तपास सुरू आहे। गुन्हे अन्वेषण शाखा, श्वान पथक, ठसे तज्ञ यांनी दोन्ही तालुक्यात काम सुरू केले आहे। घटनास्थळावर काही पुरावेही मिळाले आहेत। गुन्हेगारांची मोडर ऑपरेंडी पाहता हे काम नगर जिल्ह्यातील गुन्हेगारांचेच असल्याचे बोलले जात आहे। अगोदर रेकी करून वस्तीचा अभ्यास करायचा व रात्री दरोडा टाकायचा अशी ही पद्धत असल्याचे बोलले जात आहे। वस्तीवर राहणाऱ्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय उपाययोजना कराव्यात असे वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।